ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। लेट येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चंद्रपूर महापालिकेच्या आयुक्तांनी दणका दिलेला आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत नव्यानं आयएएस अधिकाऱ्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली आणि त्यानंतर आज सकाळी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळालाय। सकाळी 10 वाजताच कार्यालयीन वेळेत आयुक्त अकनुरी नरेश महानगरपालिकेत दाखल झाले। मात्र यावेळी काही अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय। त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती। आणि मोठी बातमी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। महानगरपालिकांच्या निवडणुका आज जाहीर होऊ शकतात। 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊ शकते अशा चर्चा सुरू होते। आणि आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आज संध्याकाळी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। राज्यामधल्या सर्वच्या सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुका या जाहीर होऊ शकतात। 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पालिका निवडणुकीच्या तारखा या जाहीर होऊ शकतात। 31 जानेवारीच्या आतमध्ये सर्व निवडणुका संपवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे। जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका होऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत। मात्र तारखा आज जाहीर होऊ शकतात। महत्त्वाची आणि मोठी बातमी। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की मागच्या काही दिवसापासून या पत्रकार परिषदेचा सस्पेन्स होता आणि अखेर आता निवडणूक आयोगातर्फे 4 वाजताची वेळ जाहीर करण्यात आली आणि 4 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करू शकतं। त्यामुळे मागच्या काही दिवसापासून जी उत्कंठा होती ती आज अखेर ती प्रतीक्षा संपणार आहे आणि कशा पद्धतीचा हा कार्यक्रम असणार आहे किंवा कोणत्या तारखेला काय कशा पद्धतीचा कार्यक्रम जाहीर केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज दुपारपर्यंत ही वेळ निश्चित होणार होती आणि अखेर ती आता झालेली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून 4 वाजताची वेळ जाहीर करण्यात आलेली आहे आणि संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही पत्रकार परिषद होईल। तिथे पत्रकारांशी संवाद साधला जाईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर केला जाणार आहे। मागच्या काही दिवसापासून ज्या निवडणूक आयोगाच्या संदर्भात ज्या काही तक्रारी होत्या किंवा दुबार मतदारांची कारणं असेल किंवा मग मतदार यादीमध्ये असलेला घोळ असेल यावरती सातत्याने विरोधकांनी सुद्धा आवाज उठवलेला होता आणि त्यामध्ये दुरुस्तीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। त्यावरती सुद्धा काम सुरू होतं आणि अखेर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो आज संध्याकाळी 4 वाजता जाहीर केला जाणार आहे आणि या कार्यक्रम कशा स्वरूपाचा असेल किंवा कोणत्या तारखेला काय काय असेल हे सुद्धा स्पष्ट होणार आहे। त्यामुळे मागच्या काही दिवसापासून जी काही प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे। 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता पुढचा कार्यक्रम कशा स्वरूपाचा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची ही महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार आहे। कुशल, कृष्णा, नक्कीच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ, दुबार नावांचा मुद्दा। याच्यावरून विरोधकांनी गदारोळ माजवलेला होता। अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आलेले होते आणि जोपर्यंत घोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नये अशी मागणी विरोधकांची होती। मात्र आता मतदार यादींमधला घोळ हा संपलेला आहे, त्याला पूर्णविराम लागलेला आहे आणि त्यामुळेच आजची पत्रकार परिषद होती असं म्हणायचं का? नक्कीच वृषाली, निवडणूक आयोगासमोर अनेक प्रश्न होते। विरोधकांनी सातत्याने भेटी घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे कशा पद्धतीचा पाठपुरावा केलेला होता, मतदार याद्यांमध्ये कुठे घोळ आहे, दुबार मतदारांच्या नोंदी कशा आढळलेल्या आहेत याचे सगळे पुरावे सुद्धा गठ्ठ्याच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले होते आणि त्यानंतर अगदी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही दुबार मतदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा काम करण्यात आलेलं होतं। मागच्या काही दिवसापासून सातत्यानं या सगळ्या अधिकाऱ्यांकडून काम केलं जातं आणि ही दुबार मतदारांची नावं ती वगळली जात आहेत। शिवाय त्यामध्ये जो काही घोळ आहे त्यावरती सुद्धा सगळी यंत्रणा काम करते आहे। त्यामुळे हे सगळे प्रश्न जे विरोधकांनी आतापर्यंत मांडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं किमान आज तरी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोग देऊ शकतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागच्या वेळेला जेव्हा या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि तेव्हाचा जो काही कार्यक्रम होता तेव्हा जी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतलेली होती तेव्हा सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला कोंडीत आणणारे असे काही प्रश्न होते जे समोर आलेले होते। माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं नीटशी अधिकाऱ्यांकडे नव्हती आणि त्यानंतर पुन्हा सातत्यानं दुबार मतदारांचा किंवा मग जो मतदार यादीमध्ये जो काही घोळ आहे त्याच्या अनेक असंख्य पुरावे सुद्धा खास करून विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे दिलेले आहेत। त्यामुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो काही निवडणुकाचा जो काही कार्यक्रम आहे तो जाहीर करत असताना या सगळ्या
गोष्टींची कशा पद्धतीनं स्पष्टीकरण जे आहे ते निवडणूक आयोगाकडून दिलं जातं आणि कार्यक्रम घोषित करत असताना त्यावरती नेमकं काय काय बाबी ज्या आहेत त्या आतापर्यंत ज्या उपस्थित झालेल्या आहेत त्याची उत्तर कशा पद्धतीने दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मतदार याद्यांचा खोळ आणि दुबार मतदारांची नोंदणी यावरती सातत्यानं विरोधकांनी आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. खास करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा मग काँग्रेस त्याचबरोबर ठाकरे गट आणि हे जे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जे आहे ते वारंवार गेलेलं आहे आणि आज अखेर ही पत्रकार परिषद जी आहे ती संध्याकाळी 4 वाजता पार पडते आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आणि कशा पद्धतीचा निवडणुकीचा जो काही कार्यक्रम आहे तो जाहीर केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कृष्णा, एक चर्चा सुरू झालेल्या होता की पालिका निवडणुका या जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतात, त्यामुळे पालिका निवडणुका अगोदर होणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगोदर, म्हणजे काय अंदाज बांधला जातोय? वृषाली, निवडणूक आयोगाकडनं जी प्रेस रिलीज आता आले त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात ही पत्रकार परिषद असल्याचं म्हटलेलं आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या आधी या सगळ्या निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने निवडणूक आयोगानं नियोजन केलेलं आहे का हे संध्याकाळी 4 वाजता स्पष्टपणे समोर येऊ शकतं. 4 वाजता हा कार्यक्रम कशा पद्धतीने जाहीर केला जातो त्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. या मुंबई महानगरपालिकेची निवडणुका आधी होतील अशी चर्चा आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका सुद्धा आता जाहीर होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाचे अधिकारी कशा पद्धतीने कार्यक्रम जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता निवडणूक आयोगाकडनं जी काही अनाउन्समेंट झालेली आहे त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात ही पत्रकार परिषद असल्याचं म्हटलेलं आहे. 4 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही पत्रकार परिषद पार पडेल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये कार्यक्रम नेमका कसा असणार आहे हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात येईल. मात्र मागच्या काही दिवसापासून या सगळ्या निवडणुकीच्या पूर्ण कार्यक्रमांवरतीच विरोधकांनी आक्षेप घेतलेला होता. त्याची बहुतांश कारणं होती निवडणूक आयोगाच्या ज्या काही मतदार याद्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत किंवा ज्या निश्चित केलेल्या आहेत त्यामध्ये दुबार मतदारांची संख्या ही लाखोंमध्ये होती. त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये बहुतांश घोळ होता, कारण बऱ्याच जणांची नावं वेगळी होती, फोटो वेगळे होते, पत्ते काही जणांचे नव्हते. असे अनेक पुरावे जे आहेत ते सातत्यानं निवडणूक आयोगावरती समोर पुरावे घेऊन विरोधकांनी टीका केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या शंकांचं निरसन झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकीला आता सामोरं जाण्याची तयारी दाखवतोय आणि त्यामुळे हे सगळे पुरावे जे आतापर्यंत विरोधकांनी समोर ठेवलेले आहेत. कृष्णा, तुम्ही